समाजासाठी काढण्यात आलेल्या GR विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र ही याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे। दरम्यान याचिका फेटाळली गेल्यामुळे आमच्या याचिकांवर काहीही परिणाम होणार नाही असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले। ही याचिका एका नॉन ओबीसी याचिकाकर्त्यांनी केली असल्यामुळे ती न्यायमूर्तींनी फेटाळली। ओबीसी बांधवांनी घाबरू नये असं आवाहन त्यांनी केलं आणि याच प्रकाश शेंडगे यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसी यांनी। या संपूर्ण मुद्द्यावर बोलण्यासाठी प्रकाश अण्णा शेंडगे आपल्या बरोबर आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, ओबीसीचे नेते आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये। पहिलीच ही याचिका होती आणि ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे, त्यामुळे ओबीसी समाजाची जी याचिका आहे ती फेटाळून लावली अशी एक भावना झाली आहे। नाही, सर्वप्रथम आम्ही ओबीसी समाजाला आश्वासित करू इच्छितो की ही याचिका जी आहे ही याचिका जरी निकालात काढली असली किंवा रिजेक्ट केली असली तरी सुद्धा आमच्या ओबीसी आरक्षणाची मूळ याचिका आहे त्याच्यावरती ह्याचा काहीच परिणाम होणार नाही आहे। कारण ही याचिका जे दाखल करणारे धोत्रे जे आहेत त्यांची याचिकाकर्ते जे आहेत ते नॉन ओबीसी होते आणि म्हणून चीफ जस्टिसने त्यांना प्रश्न विचारले की बा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय परिणाम होत नाही तुमच्या आरक्षणाला, यू आर नॉट अफेक्टेड पार्टी, हाऊ यू कॅन चॅलेंज दिस इन PIL काय, आणि म्हणून ह्या ग्राउंडवरती ती याचिका फेटाळलेली आहे। त्यामुळं हे नॉन ओबीसीची याचिका आहे। ओबीसीच्या जवळपास 10 याचिका ज्या आहेत, आमच्या सगळ्यांच्या याचिका ज्या आहेत त्या सोमवारी त्या ठिकाणी सुनावणीस येणार आहेत आणि त्या याचिकामध्ये आम्ही संपूर्ण सगळं हा मराठा समाज कसा मागासलेला नाही, संविधानात्मक दृष्ट्यासुद्धा जे काय आता ही शिंदे समिती असेल, बाकी हा कुणबी दाखला खाडाखोड केलेले असे तसे सगळे हुडकून कुठल्या तर मोगले आजमच्या बाबा आदमच्या जमान्यात दाखले हुडकावून मागासवर्गीयचे दाखले देण्याचा हा जो कुणब्यांचा जो दाखले देण्याचा प्रकार जो आहे तो आम्ही कोर्टामध्ये व्यवस्थितपणे दाखले देऊन चॅलेंज केलं आहे। त्यामुळं कोण कोण आहेत या ज्या 10 याचिका दाखल झालेल्या आहेत, कुणी कुणी 10 याचिका दाखल केल्या आहेत आणि 10 याचिकांमध्ये वेगवेगळे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत का की ते क्लब करून सोमवारी सुनावणी केली जाणार? पण जवळपास त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाच्या नावाने ह्या याचिका दाखल केलेल्या आहेत। त्यात कुणबी समाजासुद्धा 2 याचिका त्यामध्ये आहेत। अशा एकंदर 10 याचिका, त्यात एक तर समजा आज गेली तर 9 याचिका ज्या आहेत त्याच्यावरती सोमवारी त्या ठिकाणी सुनावणी होईल। त्या ठिकाणी मंगेश ससाण्यांच्या 2 याचिका आहेत, समीर भाऊने ज्या याचिका आहेत त्या पण जवळपास 4-5 याचिका त्या याचिका ज्या आहेत, अशा प्रकारे जवळपास 9-10 याचिका ज्या आहेत त्या ह्या सरकारच्या विरोधात जो आहे तो याचिका सोमवारी सुनावणीस येणार आहेत। सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर बातमी आहे मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यासंदर्भातली। अंतरवाली सराटीत झालेल्या दगडफेकीपूर्वी रात्रीत काही बैठका झाल्या, त्यानंतर घरांच्या छतावरती दगड रचून ठेवण्यात आले होते। ज्यावेळी पोलीस पोहोचले तेव्हा पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली। मात्र यापूर्वी रात्रीत ज्या बैठका झाल्या त्यात शरद पवारांच्या पक्षातील काही आमदार होते असा दावा छगन भुजबळांनी केला। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटलांनी सर्वात आधी अंतरवाली सराटीत आंदोलन केलं आणि या आंदोलनाच्या वेळी अंतरवालीत तणाव निर्माण झाला होता। या संदर्भात बोलताना भुजबळांनी हा दावा केला। रात्रीतून मीटिंग झाल्या, त्याच्यामध्ये काही आमदार होते, होय पवार साहेबांचे आमदार होते, मी नावं सुद्धा घेतली। त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काय महाराज म्हणून काय म्हणतात ना, त्यांचा कुठले तरी महाराज बारसकर काय अनेक गोष्टी बाहेर पडल्यानंतर यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तेव्हा तुफान दगडाचा मारा सुरू झाला। पोलीस पळत होते, घरामध्ये आश्रय घ्यायला, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर चोपायचे। महिला पोलीस होत्या, त्यांना सुद्धा त्रास झाला। आणि ते बरळवाडी ती ते जाऊन तिकडे भंगार आली बाबा, त्याचं काय ते ध्यान द्यायचं ते एवढेच, काही बरळ तर कुंकडे बी त्याच्यावर ध्यान द्यायचं नाही, त्यातला डोकं लावायचं नाही। ते आता वयाला गेलेले थोड्या दिवसात बघा तुम्ही लांब लांब हाती शेण देणार आहे जनावरांचे, त्याला ते कामातून गेलं। ते ना ओबीसीचं आहे ना मराठ्याचं आहे ना कुणाचं आहे, नेते असोत, आमदार असोत, खासदार असोत किंवा सत्ताधाऱ्यातले आमदार खासदार मंत्री असोत, जो आपल्या बाजूने बोलतो त्याच्या बाजूने मराठ्यांनी ठाम राहायचं। दरम्यान भुजबळांच्या या दाव्यासंदर्भात त्यांच्याशी बोलू असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। ऐकूयात। मला त्याच्याबद्दलचं माहिती नाही, मी उद्याच्या
संध्याकाळी ते आलेत किंवा उद्या आल्यानंतर त्यांना विचारेल, कारण त्यांनी एकदम गौप्यस्फोट केला तर त्याच्या पाठीमागची काय भूमिका आहे, काय त्यांची अधिकची माहिती ते मिळते. मला या संदर्भात काय बोलायचं नाही, कारण भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहे. ओबीसीची सर्व प्रदीर्घ काळ ते चालवतात, त्यामुळे त्यांच्याकडे ती त्या संदर्भातली माहिती असावी.